नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण बघूया CET सेलचं जे PCB सब्जेक्टचं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड होण्यास सुरुवात झाली आहे. त्याची पद्धत कशी आहे डाउनलोड करण्याची. ठीक आहे, तर आपण क्रोम ब्राउझर जे आहे ते सुरू केलं आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपण CET सेल हे टाकूया. CET सेल हे टाकल्यानंतर पहिल्यांदा CET सेल हे ऑप्शनवर आपण क्लिक केलं. ठीक आहे, त्यामध्ये इथे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2025-26 यावर आपण क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज ओपन होतं त्यामध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी, रजिस्टर मेल आय डी. या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्याचा मी मेल आय डी हा पेस्ट केला आहे. त्यानंतर त्याचा आपण पासवर्ड हा सुद्धा पेस्ट करूया. ठीक आहे, त्याचा पासवर्ड हा सुद्धा मी पेस्ट केला आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसते. या स्क्रीनमध्ये तुम्हाला सर्वात शेवटी हॉल तिकीट टू ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून झालं त्यानंतर तुमच्यासमोर हे एक पेज ओपन होतं आहे. या पेजमध्ये पहिलं ऑप्शन आहे MST CET PCB 2025 बरोबर. यावर आपण क्लिक केलं. क्लिक करून झाल्यानंतर हे एक पेज ओपन होतं आणि ह्या पेज ओपन झाल्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव आहे सार्थक प्रकाश काढवे आणि इथे डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे. या डाउनलोड ऑप्शनवर जेव्हा आपण क्लिक करतो, क्लिक करून झाल्यानंतर त्याची एक PDF ओपन होते. ठीक आहे, तर चला आपण बघूया PDFमध्ये तुम्हाला एक्झाम कुठल्या कॉलेजमध्ये होणार आहे. जसं या विद्यार्थ्याचं आहे गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर. ठीक आहे, हे नाशिकमध्ये लोकेटेड कॉलेज आहे आणि त्याचा डेट काय दिलेली आहे ते पण आपण बघूया. डेट आहे 16/4/2025 आणि टाईम जो दिलेला आहे सकाळच्या शिफ्टमध्ये 7:30 ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय ते. आता ही जे PDF आहे ह्या PDFची तुम्ही प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढून झाल्यानंतर त्यावर तुम्ही फोटो स्टिक करायचा आहे. फोटो स्टिक करून झाल्यानंतर इथे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही आधी वाचून घ्यायच्या आणि वाचून झाल्यानंतर एक्झामला रिपोर्ट करण्याआधी ओरिजिनल आधार कार्ड हे सुद्धा तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला यानंतर पुढचे काही आवश्यक व्हिडिओज असतील ते सुद्धा मी माझ्या पद्धतीने बनवून तुम्हाला त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न निश्चित करेल. धन्यवाद.